सूर दिसून येते. मग असं असताना आंदोलक म्हणून तुम्ही का सगळे एकत्र येत नाही? आम्ही सगळे एकत्र आहेत. सगळे मराठा समाजाचे आंदोलन शांततेत चाललं आहे. मनोज जरांगेंचं जे आंदोलन आंतरवली सराटीचं, त्या आंदोलनाला सगळा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे बाकी कुणी वेगळी भूमिका घेतलेली नाही. एकच भूमिकेनुसार आम्ही सगळे बरोबर चाललेलो आहे आणि आमची सगळ्यांची आत्ता भूमिका आहे की हे आंदोलनाचा की जरांगे पाटलांच्या संदर्भामध्ये सरकारनं तत्काळ भूमिका घ्यावी आणि जर उद्या काही चुकीची घटना घडली तर सरकारला ते परवडणारं नाही आणि त्याच्यासाठी ठोक मोर्चा आता भूमिका घेतोय की मनोज जरांगेला लवकर न्याय द्या आणि म्हणजे समाजाला न्याय द्या, ही आमची ठोक मोर्चाची भूमिका आहे. पक्षापेक्षा समाज मोठा आहे तुम्ही असं आता म्हणालात, मात्र तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी देखील आहात. मग त्या पक्षाच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा तुम्ही देणार का? कारण नेहमी आबा पाटील यांच्यावरती आरोप झालेले आहेत की आबा पाटील हे पक्षाशी सुसंगत अशा पद्धतीची आपली भूमिका घेतात. पक्षाला त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? कारण अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा राजीनामा त्याच्यामध्ये ज्या वेळेला मी पक्षामध्ये का गेलो की ज्या वेळेला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते आणि त्यावेळेला सुटत नव्हते आणि म्हणून मी त्यावेळेला पक्षप्रवेश केला आणि त्याच्यामुळे 18,500 युवकांना या शासनामध्ये लावून दिलेला आहे. परदेशी शिक्षणासारखा GR निघत नव्हता, तो GR त्या ठिकाणी झालेला आहे. अनेक योजना सवलती होत्या, त्याच्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करून घेतला. दुसरा मुद्दा जे MPSC राज्यसेवेच्या सारथीमध्ये फक्त 250 जागा होत्या, त्या 250 जागेवरनं आपण जवळपास 750 जागा करायला लावल्या. MPhil PhD सारखा विषय होता, 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चालू केले. हा फायदा पक्षात जाऊन आम्ही समाजासाठी करून घेतला आहे. जर गोपीचंद पडळकर आपल्या समाजासाठी पक्षात गेल्यानंतर 1,000 कोटी आणतात, त्यांनी आपल्या समाजातल्या मुलांच्यासाठी खाजगी शिक्षण संस्थेमध्ये 25,000, ग्रामीण भागाला आणि शहरी भागाला 35,000 रुपये दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं छगन भुजबळ साहेब आपल्या समाजासाठी करतात. मग आम्ही आमच्या समाजासाठी एखाद्या पक्षात जाऊन भूमिका घेतली तर बिघडतं कुठं? सोयीस्कर भूमिका घेतलीच नाही. मी आता सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. हा सोयीस्करचा विषय नाही आहे, समाज महत्त्वाचा आहे. समाजापेक्षा कुठला पक्ष मोठा नाही आणि जेवढे पक्ष आरोप करतात सेटलमेंटचे आंदोलन आबा पाटील करतात असा आरोप होते. जेवढे पक्ष आहेत हे सगळे मराठा समाजाने उभा केलेले आहेत आणि ह्या पक्षाला सगळ्याला ताकद ही मराठा समाजानंच दिलेली आहे. तेव्हा हे पक्ष मोठे झालेले आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ते माझ्यावर आरोप करणारे हे वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहेत. ते वेगवेगळ्या भूमिका मांडतात, परंतु ते काम आबासाहेब पाटलासारखं करू शकत नाहीत. फक्त राजकीय देशातून माझ्यावर आरोप करणं एवढं सोपं नाही. तुम्हाला काम करावं लागेल, समाजाला न्याय द्यावा लागेल. आज सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आबा पाटील पुढे असतात आणि ज्या टीका करणाऱ्याला मी महत्त्व देत नाही. मला समाज महत्त्वाचा आहे आणि समाजाचं आरक्षण महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी भाजपनं अनेक कामं केली, एकीकडे त्यांचं कौतुक करताय आणि दुसरीकडे त्यांच्यावरतीच टीका करून या ठिकाणी आपण सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोललं पाहिजे, जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर बोललं पाहिजे. जिथं चूक आहे तिथं चूक आहे, बरोबर आहे तिथं बरोबर आहे. एकीकडे त्यांनी दिलेलं आहे ते मांडलं पाहिजे. 70 वर्षात कुठल्या पक्षानं आम्हाला काही एक ओळीची सवलत योजना दिली नाही. भाजप सरकार सत्तेत आल्याने दिलं ना, त्यांनी ते मांडलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. आणि ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल आम्ही नाराज नाही, त्याला बोललो नाही आम्ही त्यांच्या विरोधामध्ये. जे खरं आहे ते खरं आहे. डबल भूमिका घेणारा आबा पाटील नाही आहे, मी समाजाचा आहे आणि समाजासाठी आम्ही शेकडो केसेस आम्ही अंगावर घेतलेले आहेत. आम्ही स्वतः आंदोलन केलेले आहेत, समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे. त्याच्यामुळे आमची भूमिका ही समाजाची आहे, कोणतंही राजकारण नाही. आणि त्याच्यामुळे सरकारला एवढंच सांगायचं आहे की याच्यावरती तत्काळ सगळ्या चर्चा करून तुम्ही तोडगा काढावा. पाटील यांच्यावर टीका करत आहेत किंवा त्यांच्यावरती बोलत आहेत, अशा वेळी तुमची भूमिका नेमकी काय? त्या नेत्यांना तुम्ही काय सांगणार आहात का? आत्ता जी भूमिका आहे भाजपने ठरवली जरांगे पाटलांच्यावर टीका करायची नाही, भाजपचा इथं विषय येत नाही. 4-2 लोक कोण बोलले असतील तर ती त्यांच्या भूमिका आहेत, पक्षाच्या भूमिका आहेत का हे पण आपण तपासलं पाहिजे. जे कोण बोलते त्याला उत्तरसुद्धा देणारे आमच्यासारखे आहेत. आमचा समाज आम्हाला महत्त्वाचा आहे. जर चुकीच्या पद्धतीनं कोण कोणावर टीका करत असेल तर करू नयेत. आज आंदोलनात तीव्र आहे मराठा समाज, त्याच्यामुळं समाजातल्या सगळ्या नेत्यांनासुद्धा मी सांगेल की सर्वच राजकीय पक्षातल्या लोकांनी एक दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं. जरांगे पाटील मग फडणवीस यांच्यावर एकेरी आरोप करताना पाहायला मिळतात, त्यांना तेवढं इथं चर्चेला जरांगे पाटलांनी ह्या सगळ्या भूमिकेवरती कुठल्याच राजकीय पक्षाच्या संदर्भामध्ये न बोललेलं बरं. कारण आता जरांगे पाटील हे राज्याचे प्रमुख या नात्यानं काम करतात. आपण राजकीय भानगडीत न पडता आपला जो मुद्दा आहे आरक्षणाचा ना, आम्ही कुठल्या नेत्याला कुठल्याच पक्षाच्या
टार्गेट न करता आरक्षणावरती फोकस केला पाहिजे, एवढंच मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. भाजपचे आणि सरकारमधले अल्टिमेटम काय असणार आहे आता 2-3 दिवसामध्ये सरकारनं निर्णय घ्यावा आणि आरक्षणावरती मराठा समाजात तोडगा काढावा. कारण चर्चेतून तोडगा निघेल की सरकार फक्त बैठका घेऊन विषय सुटणार नाही, तर मनोज जरांगेंच्यासाठी हा निर्णय लवकर होणं अपेक्षित आहे. कारण आरक्षणही महत्त्वाचं आहे आणि मनोज जरांगेसुद्धा आम्हाला महत्त्वाचे आहेत. यासाठी ठोक मोर्चासुद्धा त्यांच्यासोबत आहे. महाराष्ट्रातले अनेक तरुण आता आत्महत्या करत त्यांच्या घरावरती हल्ले करायला, अशा परिस्थितीत मग आता नेमकं काय केलं पाहिजे वाटते तुम्हाला? सर्व युवकांना मी आवाहन करतो की आपण लढणारे आहोत, आम्ही भिडणारे आहोत की छत्रपती शिवरायांचा मावळा हा अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावरपर्यंत धडकलेले मराठे आहेत. आम्ही आत्महत्या करून स्वराज्य मिळवलेलं नाही, आपण लढून रक्त सांडून हे स्वराज्य उभा केलेला आहे. या सगळ्या युवकांना सांगतो, लढणारा मावळाच आहे, परंतु आत्महत्या करणारा कधी छत्रपती शिवरायांचा मावळा असू शकत नाही किंवा तो मराठा असू शकत नाही. त्यांनी आंदोलन करावी, सामील व्हावं, लढून आरक्षण मिळवावं, कुणी आत्महत्या करू नये. जर आपण स्वतःला मराठा म्हणतो, छत्रपतीचा मावळा म्हणतो, तर त्या सगळ्या मावळ्या नावानं आहे की कुणी आत्महत्या करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.